आनंदाची बातमी आहे। राज्यातील सगळ्या लाडक्या बहिणींचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। भगिनी या ठिकाणी आहेत, ते तुम्हाला पण आलाय का मेसेज आणि काय मेसेज आलेला आहे, किती पैसे जमा झालेत? 3000 रुपये जमा झालेले आहेत बहीण लाडकी म्हणून। लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आत्ताच पाहिलं सुद्धा आहे, ऐकलेलं सुद्धा आहे। ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांचे एकत्र लाडक्या बहिणींना 3000 रुपये आतापर्यंत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पोहोचलेले आहेत। त्यामुळे तुम्हाला फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जर बँकेत जमा झाले असतील तर आता महिला व बाल विकास खात्याकडून ज्या लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाहीत त्यांना उद्या बुधवारी आता 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये सोडण्यात येणार आहेत। कारण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सोमवारी मंगळवारी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये देखील पोहोचलेले आहेत। ज्या लाडक्या बहिणींना अजून पण सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले नाहीत त्यांना आता उद्या बुधवार आहे आणि 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जसं ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झालेले आहेत तशाच प्रकारे सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये जमा झाल्याचा तुमच्या बँकेच्या खात्यावरती मेसेज आता या ठिकाणी येणार असल्याचं आत्ताच महिला व बाल विकास खात्याकडून आता या ठिकाणी लाडक्या बहिणींना सांगण्यात आले। लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये फक्त त्या ठिकाणी मिळाले होते। काही लाडक्या बहिणींना सप्टेंबरचे देखील मिळाले होते, परंतु फक्त 6 जिल्ह्यामुळे आता सप्टेंबर आणि ऑगस्ट दोन्ही महिन्यांचे 3000 मिळाले होते। बाकीच्या जिल्ह्यामध्ये फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले होते। ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या त्यांना आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की बुधवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचे 1500 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्यासाठी आता डीबीटीचं बटन शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाबल्याचं या ठिकाणी आता पाहायला मिळतंय। आता बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक लाडक्या बहिणींना 3000 रुपये या ठिकाणी मिळू लागलेत। तुम्हाला 3000 रुपये मिळाले नसतील तर तुम्हाला उरलेले तुमचे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये बुधवारी या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्याची ऑर्डर एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। कारण त्यांनी शब्द मागच्याच आठवड्यामध्ये दिला होता की त्या ठिकाणी ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन्ही महिन्यांचे एकत्र 3000 रुपये आम्ही बँकेच्या खात्यावरती महिलांना देणार आहोत। आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, आम्ही दिलेला शब्द पाळतो असं एकनाथ शिंदे साहेबांनी आता म्हणलेलं होतं। आणि यावरती लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या आणि डायरेक्ट एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावून त्यांनी विचारलं की तुम्ही तर दिलेला शब्द पाळता, परंतु आता तुम्ही दिलेला शब्द आमचा पाळलेला नाही। कारण आता तुम्ही फक्त ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये कसं काय आम्हाला दिले आणि सप्टेंबरचे देतो म्हणला होता, परंतु आमच्या बँकेच्या खात्यावरती कसे काय आले नाहीत। यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की बुधवारी 17 सप्टेंबर दुपारी 3 वाजल्यापासून लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचे 1500 रुपये आता या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना ज्या ज्या मिळाले नाहीत त्यांच्या खात्यावरती आता दुपारी 3 वाजल्यापासून वितरण होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। लाडकी बहीण योजनेचे पैसे महिन्याच्या महिन्याला 1500 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती प्रत्येक 1 तारखेला इथून पुढे सोडले जाणार आहेत। तुम्हाला खूप त्या ठिकाणी वाट बघावी लागते, प्रतीक्षा प्रत्येक वेळी 1500 रुपयांच्या हप्त्याची बघावी लागते। परंतु आम्ही आता केंद्र सरकारकडून 1,20,000 कोटी रुपयांचा निधी मागवणार आहोत आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना इथून पुढे 5 वर्षापर्यंत अगदी प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तुम्हाला वाट बघावी लागणार नाही। आम्ही आमच्या हाताने 1500 रुपये लाडक्या बहिणींना सोडणार आहोत असं एकनाथ शिंदे साहेबांनी आनंदाची बातमी दिली आहे। तसेच आता ज्या अपवाद न्यूज चॅनल वगैरे इकडे तिकडे पसरले आहेत की लाडकी बहीण योजना अपात्र होणार, या बहिणींना पैसे येणार नाहीत, अशा प्रकारच्या आता ज्या अफवा पसरल्या आहेत
त्यावरती एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले, तुम्ही कोणतंही टेन्शन घ्यायचं नाही, कोणालाही अपात्र केलं जाणार नाही, सरसकट लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये जर बँकेच्या खात्यावरती जर या ठिकाणी मिळाले नसतील तर तुम्हाला या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबले। बुधवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, बुधवारी 17 सप्टेंबर दुपारी 3 वाजता हे जे पैशांचं वितरण होणार आहे, तर यासाठी 3700 कोटी रुपयांचा निधी याचा चेक महिला व बाल विकास खात्याने या महत्त्वाच्या 10 बँकांना देऊन टाकलाय। या 10 बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता मिळाला आहे, त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये वितरण होण्यासाठी मान्यता एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला बघा ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर तुम्ही आता सप्टेंबर महिन्याचे त्या ठिकाणी 1500 रुपये घेण्यासाठी तुम्ही सज्ज राहायचं आहे। आता उद्या बुधवार आहे आणि 17 सप्टेंबर आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त तुम्हाला वाट बघायची आहे, कारण 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। आता तुम्हाला वाटत असेल की फक्त 12 जिल्ह्यामध्ये काय येणार आहेत, तर सरकारच्या माध्यमातून डीबीटीचा एक नियम असतो, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचा एक नियम असतो की आता त्या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 24 तासातून एकदाच पैसे त्या ठिकाणी जात असतात। त्यामुळेच महत्त्वाच्या या 12 जिल्ह्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे ते जिल्हे या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आले आहेत। त्यामुळे आता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर याच 12 जिल्ह्यांची यादी आता या महत्त्वाच्या 10 बँकांना आत्ताच एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। त्यामुळे तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला आता त्या ठिकाणी बघा, काही लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळालेत, परंतु त्या ठिकाणी काही लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाहीत। जर तुम्हाला मिळाले नसतील तर तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे, या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी आता डीबीटीचं बटन या ठिकाणी दाबलेलं आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी 10 बँकांना आता या 12 जिल्ह्यांची त्या ठिकाणी यादी दिली आहे, कारण फक्त 10च बँकांना या 12 जिल्ह्यांची यादी दिली आहे, कारण मागच्या वेळी ऑगस्ट महिन्याचा त्या ठिकाणी 4 दिवसांच्या पाठीमागे हप्ता जमा झाला होता, तर बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे अनेक बँकांमध्ये हे पैसे जमा झाले नव्हते। त्यामुळे कोणत्या बँकेमध्ये हे त्या ठिकाणी पैसे सोडले जाणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहून घेऊया। बघा, यामध्ये पहिली बँक निवडण्यात आल्या ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता म्हणजेच ऑगस्टचे 1500 रुपये जमा झाले होते, त्या बँकेमध्ये सप्टेंबरचे 1500 रुपये पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये आता या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। तर या ठिकाणी पहिली बँक निवडण्यात आल्या यस बँक। लाडक्या बहिणींनो, आता मागच्या वेळी अनेक बँकांमध्ये स्वतःचा IFSC कोड नसल्यामुळे तसेच बँकांचा सर्व्हर डाऊन असल्यामुळे ऑगस्ट महिन्याचे हप्ते महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी लेट झाला, उशीर झाला। त्यामुळे सरकारने खबरदारी म्हणून फक्त याच महत्त्वाच्या बँकांना सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये उद्या दुपारी त्या ठिकाणी बुधवार आहे, उद्या 17 सप्टेंबर आहे, दुपारी 3 वाजल्यापासून वाटप करा असं बँकांना आदेश या ठिकाणी दिला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा 15वा हप्ता नेमकं कोणत्या बँकेत सोडला जाणार आहे तुम्ही या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये पाहायचं आहे। बघा, या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आल्या, बघा HDFC बँक। HDFC बँक ही खाजगी बँक आहे ज्यामध्ये जवळपास 70% लाडक्या बहिणींनी खातं खोलल्याचं पाहायला मिळते। यामध्ये लाडकी बहीण योजनेचा आता 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबरचे 1500 रुपये या ठिकाणी सोडण्यात येणार आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, या ठिकाणी पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे कोटक महिंद्रा बँक। कोटक महिंद्रा बँकेत ज्या ज्या लाडक्या बहिणींचं खातं आहे त्यांना पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये आता बुधवारी 17 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी पुढचा त्या ठिकाणी बँकेचा नंबर सरकारच्या माध्यमातून सुचवलाय ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। बघा, ह्या नवीनच बँका सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत,
कारण ज्या बँकेमध्ये ऑगस्ट महिन्याचे पैसे त्या ठिकाणी जमा झाले होते तर त्या ठिकाणी अनेक बँकांना लेट मेसेज आलाय आणि त्यामुळे लवकर पैसे बँकेच्या खात्यावरती वितरण व्हावे, त्यामुळे या नवीन बँका सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आल्याचं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुमची बँक यामध्ये असणं गरजेचं आहे। तसेच 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 12 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे। ज्या जिल्ह्यामध्ये तुमचा सुद्धा नंबर लागला असेल तर तुम्हाला सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा आता 15वा हप्ता सप्टेंबरचा या ठिकाणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता सोडण्यात येणार आहे। बघा पुढची बँक कोणती सांगण्यात आल्या, आता बघा पुढची बँक यामध्ये सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। बँक ऑफ बडोदा ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। तुमची सुद्धा ही बँक ऑफ बडोदा बँक असेल तर तुम्हाला सुद्धा लाडकी बहीण योजनेचा त्या ठिकाणी टोटल तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयांचा लाभ मिळाला असेल तर सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सोडण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीटीचं बटन दाबलंय। आता बघा पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे, युनियन बँक। बघा वेगळ्याच बँका सरकारच्या माध्यमातून निवडलेत, त्याचं कारण म्हणजे आता लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता ऑगस्ट महिन्याचा जो महिलांच्या खात्यावरती दिला तर त्यामध्ये अनेक बहिणींना लेट मेसेज आला, म्हणून या बँका निवडलेत। फक्त याच बँकेमध्ये सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। त्यामुळे तुमची बँक आता सरकारने लावलेल्या लिस्टमध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची बँक आहे इंडियन बँक। ही सुद्धा सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। यामध्ये सुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी आतापर्यंत हप्ते घेतलेत। या बँकांचा स्वतःचा IFSC कोड आहे, त्यामुळे इंडियन बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्यांच्या खात्यावरती आता हा हप्ता त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। त्यानंतरची पुढची बँक सांगण्यात आल्या आता ॲक्सिस बँक। आता ॲक्सिस बँकेमध्ये ज्या ज्या महिलांचं खातं आहे त्यांना पुढे सांगणार आहेत त्या 12 जिल्ह्यामध्ये बुधवारी दुपारी 3 वाजता हे पैशांचं वितरण करणार असल्याचं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यानंतरची पुढची बँक सरकारच्या माध्यमातून सुचवली आहे तर ती अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचे आता पैसे त्या ठिकाणी गेल्या वर्षापासून जमा होत होते तर ती बँक म्हणजे ICICI बँक। बघा तुमची बँक आहे का, बघा आता कोणती बँक आहे, बघा तुमची बँक यामध्ये असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये लाडक्या बहिणींनी खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी खातं खोलल्याचं आता सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय, ती म्हणजे कॅनरा बँक। आता या बँका वेगळ्या का निवडलेत, कारण मागच्या वेळी लाडकी बहीण योजनेचा 14वा हप्ता जो जमा झाला होता तर तो लेट जमा झाला होता, कारण अनेक बँकांचे IFSC कोड त्या ठिकाणी स्वतःचे नाही आहेत आणि त्यामुळेच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे लवकर जमा झालेले नव्हते। त्यामुळे या बँका सरकारच्या माध्यमातून आता निवडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे तुमची बँक यामध्ये असणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक। आता जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ज्या ज्या लाडक्या बहिणींनी खातं खोललंय त्यांना आता सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये तातडीने जमा करण्याचे आदेश सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आले आहेत। लाडक्या बहिणींनो, तुमचं खातं यामध्ये असणं गरजेचं आहे तरच तुम्हाला हा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्हाला या लाभाचा त्या ठिकाणी आता फायदा होणार नाही। बघा एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना अपात्र करणार नाही। पुढील 5 वर्षापर्यंत लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा हप्ता महिन्याच्या महिन्याला येत जाईल। तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, कोणी सुद्धा तुम्हाला अपात्र करणार नाही असं त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले। पुढची बँक यामध्ये सांगण्यात आल्या ती अत्यंत महत्त्वाचं आहे, ज्या बँकेमध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल आता ऑगस्ट महिन्याचा ज्या लाडक्या बहिणींना 1500 रुपयांचा हप्ता मिळालाय त्यांना सप्टेंबरचे देखील 1500 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत। तर पुढची बँक कोणती आहे आता तुम्हाला सांगण्यास सुरुवात करत आहे। बघा आता बघा लाडक्या बहिणींनो, पुढची बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे बँक ऑफ इंडिया। बँक ऑफ इंडिया ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक आहे। तुमची जरी बँक असेल आणि या बँकेमध्ये जर तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले असतील तर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सोडण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक यामध्ये सांगण्यात आल्या तर ती म्हणजे महाराष्ट्र बँक।
बघा, महाराष्ट्र बँकेमध्ये बऱ्यापैकी महिलांचं खातं आहे आणि त्यांना जसं ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आल्याचा बँकेच्या खात्यावरती मेसेज आलाय, तशाच प्रकारे सप्टेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज या ठिकाणी आता बुधवारी तुम्हाला दुपारी 3 वाजल्यापासून आल्याचा पाहायला मिळणार आहे। त्यानंतर आता पुढची बँक निवडण्यात आल्या, ती म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमची बँक यामध्ये आहे का बघा, या ठिकाणी पुढच्या 2 बँका सांगण्यात आलेत, त्या म्हणजे आता बघा पोस्ट ऑफिस बँक आणि त्यानंतरची पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया। यामध्ये जवळपास 90% लाडक्या बहिणींनी खातं उघडल्याचं पाहायला मिळतंय। आता त्यांना पुढे सांगणार आहे त्या 12 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे टोटल तुम्हाला सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे तुमचा जिल्हा आता यामध्ये आहे का बघायचा आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यात जर विचार केला तर जवळपास 1,86,000 लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा झाले होते। आता ज्या बँका सांगितलेत या बँकेमध्ये हे पैसे जमा झाले होते आणि याच बँकेमध्ये सप्टेंबरचे देखील 1500 रुपये सोडण्यासाठी नांदेड जिल्हा या ठिकाणी निवडला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यामुळे तुमचा जिल्हा सुद्धा पुढे नक्कीच असणार आहे। तुमचा जिल्हा यामध्ये आहे का तुम्ही लगेच बघायचं आहे। त्यानंतर पुढचा 2 नंबरचा जिल्हा आहे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यात जर विचार केला तर 2,20,000 लाडक्या बहिणी आता या ठिकाणी ऑगस्ट महिन्यासाठी पात्र ठरल्या होत्या। त्याच लाडक्या बहिणीच्या बँकेच्या खात्यावरती आता 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सोडला जाणार आहे। त्यानंतर आता बघा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय लातूर असेल, अकोला असेल, परभणी असेल, सोलापूर असेल, रायगड असेल, जालना असेल, नंदुरबार असेल, ठाणे असेल, पालघर असेल, नागपूर असेल, या जिल्ह्यामध्ये सुद्धा लाडकी बहीण योजनेचे आता 1500 रुपये सप्टेंबरचे येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।